छत्रपती शिवाजी राजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, बहुजन आघाडीचा, आदरणीय एडवोकेट प्रकाश साहब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय एडवोकेट प्रकाश साहब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ईश्वरत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पोलीस प्रशासनाचा, खोटे गुन्हे दाखल करणारा परवाने पोलीस प्रशासनाचा, छत्रपती शिवाजी राजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट लोकशाही राजाभाऊ साठेंचा, साहित्य सम्राट लोकशाही राजाभाऊ साठेंचा, सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। परभणीचा जो हल्ला झाला व संविधानाची जी विटंबना करण्यात आली, यावरून असं लक्षात येत आहे की या महाराष्ट्रातलं सरकार हे सर्वसामान्यपणे संपूर्ण आंबेडकर विरोधामध्ये, आंबेडकर विचारधारेच्या विरोधामध्ये काम करत असल्याचं दिसून येत आहे। मी आंबेडकरी विचारधारेतील सर्व समाज बंधू आणि भगिनींना विनंती करतो की परभणीतली घटना ही सामान्य घटना नाही, ही आपल्या समाजावर केलेला एक हल्ला आहे आणि त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हल्ल्याचा निषेध करून थांबणार नाही आहे। जोपर्यंत या संपूर्ण परभणीतल्या समाजकंटकाच्या विरोधामध्ये ज्यांनी नियोजन करूनपणे या ठिकाणी विटंबना केलेली आहे, त्या विटंबनाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्यामध्ये दोषी जे आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीने भूमिका घेऊन आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। तसेच याप्रमाणे पुढील सर्व या प्रकरणामध्ये पुढील सर्व आमचे आदर्श नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे जे जे आदेश येतील त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि माननीय आमचे अध्यक्ष आदरणीय महावीर तात्या कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे साथ देण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत। यापुढचा संपूर्ण काय कार्यक्रम असेल, ती दिशा असेल, ती ठरवण्याचं संपूर्ण नियोजन झाल्यानंतर या पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कळवण्यात येईल असे मी विनंती करू। वडार समाजाचे युवा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचं न्यायालयीन कोठडीत संशयास्पद निधन झालेलं आहे। यामागील कट कारस्थान किंवा जो बळी पडले आणि जो काही सामील यामध्ये असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि याबद्दल निवेदन आम्ही वडार समाज व भीमसैनिक या सर्वांचे आणि वंचित समाज बहुजन आघाडी यांच्या वतीने आज कलेक्टर यांना निवेदन देण्यात येईल।